तर यावर बोलताना वॉर रूम मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे, अधिकारी त्रस्त आहेत, बैठकीमध्ये व्यग्र आहेत असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय। तर दुसरीकडे कामकाजासाठी हा स्वतंत्र कक्ष उभारल्याची माहिती उदय सामंत देत आहेत। या अधिकाऱ्यांना मला असं वाटतं अतिशय वेदना होणार आहे। अधिकारी आज मंत्रालयातले राज्यस्तरावरचे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। बैठकावर बैठका आणि मग या बैठकांना हा मंत्री येत नाही, त्या बैठकाला तो मंत्री जात नाही। आज नाशिकला कुंभमेळ्याची बैठक ती 4 दिवसापूर्वीच गिरीश महाजनांनी घेतली, आज एकनाथ शिंदे घेणार। मला असं वाटतं हा समन्वयाचा अभाव राज्यामध्ये नाही। राज्याचे सर्वतोपरी हे मुख्यमंत्री असतात, त्यामुळे ह्या बाकीच्या वॉर रूमला कोणी फुकट विचारतील का नाही विचारतील असं मला वाटतं। बिलकुल विचारणार नाही। हे नुसते नामधारी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी या बाकीच्या वॉर रूम तयार होत आहेत। शेवटी मुख्यमंत्र्याची जी वॉर रूम आहे याला सगळ्यात महत्वाचं असतं असं मला वाटतं। नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे।